जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणेश रहाटे मोगेमोगणे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजचा ब्लॉग आहे साई सेवेची. आपल्याला संधी मिळालेली आहे. साई सेवेची संधी म्हणजे कशी, तर साई माऊलींनी आपल्याला साई सच्चरित पारायण सेवा घडवून आणले. खूप जबरदस्त झाले. ह्याचे पार्ट मी करतोय. जर मी म्हणजे पूर्ण एकत्र केला आणि एकच ब्लॉग बनवला खूप मोठा होईल, लेंदी होईल आणि बघायला कंटाळेल. सो दॅट पार्टमध्ये डिवाइड करतोय. चला, श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. ही बघा, ही आहे धन्विका आणि ही पण आता पारायण करणार आहे. इकडे बघ. वहिनी साहेब आता नैवेद्य करण्यासाठी लागलेले आहेत. संतूभाऊ नैवेद्य दाखवून घेतो. संतूभाऊ आता खाली मंदिरात आलाय. तर बाबांना नैवेद्य दाखवतोय. आता नैवेद्यामधलं प्रत्येक जे अन्न आहे, म्हणजे प्रत्येक जो पदार्थ आहे तो बाबांना भरवतो. आता बाबांना पाणी, त्यानंतर तो हा बघा, हा आहे छोटा गणू, म्हणजे गणूचा मुलगा मल्हार. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा. ते आहेत वहिनी साहेब. हे बघा, हरे कृष्णा. ही 3 वर्षाची पारायणाची लिस्ट. 29 जानेवारी 2022, 7 जानेवारी 2023 आणि ही आहे 6 जानेवारी 2024 आणि आज 4 जानेवारी 2025. आजचं कुठे? आता बनवतोय का? अच्छा, आजचं बनवतो. हो, बनवतोय. तर यस, आजची लिस्ट बनवायचं काम आता चालू होते. लिस्ट म्हणजे काय असतं ते तुम्हाला संतोष सांगेल. यात स्पेसिफिकली वाचकाचे नाव आणि कितवा अध्याय त्याने वाचलं आहे ते आपण मेन्शन करतो. पण काय इन द सेन्स असं आहे की ॲक्च्युली ह्याच्यात कॉन्टॅक्ट नंबर पण घेतला जातो, पण आपण ते घेत नाही कारण सर्व ओळखीचेच असतात. सर्वांचे कॉन्टॅक्ट्स आहेत आपल्याकडे. त्याच्यावरनं हे पण कळतं की कोणी किती अध्याय वाचले आहेत आणि जेणेकरून जर नेक्स्ट वर्षी जर कोण नवीन कोण व्यक्ती आहे जर त्याला परत यायचं असेल, वाचायला इंटरेस्टेड असेल तर आपण त्याला कॉन्टॅक्ट करून बोलवतो. म्हणजे जो नवीन आहे त्याचाच फक्त आपण कॉन्टॅक्ट नंबर घेतो. हो, नवीन जो असेल त्याचा कॉन्टॅक्ट घेऊन त्याला नेक्स्ट इयरसाठी सांगतो आपण. तर यावेळी आता जेवढे नवीन आहेत सर्व आज कामावरून संध्याकाळी येतील. मी सांगितलं त्यांना, आमंत्रण दिलं आहे, तर आज संध्याकाळी येतील ते लोक. आता पुरते तर घरचेच लोक आहेत आपले. आता मला वाटतं घरचे वाचेसपर्यंत संध्याकाळी होईल. संतू वाचून झाला, आई वाचून झाली, ही वहिनी आहे बाजूची. त्यानंतर हे बघा, ही वहिनी आहे, मोठी वहिनी आहे, मोठा भाऊ आणि ते बाबा आतमध्ये बसले तिकडे. येस, चला, पारायण चालू आहे. बाबा सेवा घडवून घेत आहेत. त्या सेवेचा लाभ घेऊया. श्री स्वामी समर्थ.
काय गोड याहुन अमृत करील प्राणरक्षण जन्म निवारण चरित्र हे ऐसे जयाचे वाटे मानस कथानकास या परिसावे जीव जरी खरा स्वतंत्र सुखा लागी कष्टता अहोरात्र पदरी पडते दुःख मात्र हे तो चरित्र सत्तेचे संध्याकाळची आरती झाली. आता बाबांना नैवेद्य दाखवण्यासाठी मंदिरात आलो आहे. आता फेब्रुवारीमध्ये मी पालखीला जाणार आहे. तर पालखी आपली इथूनच असते, मी जातो संयुक्त साई सेवा मंडळ. आणि त्यासाठी बघा, जर तुम्हाला ही पालखीला यायचं असेल तर इकडे या. संध्याकाळी सर्व बसलेले असतात, आपण फॉर्म भरा आणि पालखीला चला. एकदम शिस्तबद्ध पालखी काय असते ते तुम्हाला इकडे आल्यावर कळेल. श्री स्वामी समर्थ. तर आत्ताच आरती झाली, साई माऊलींना नैवेद्य दाखवून झाला आणि आता सगळे भजन मंडळी जमलेत. आता भजन असणार आहे, तर मी तुम्हाला दाखवतो कोण कोण आलेत ते. हा छोटा भजनी बुवा आहे, हा आपला भाऊ ओम साईराम. ढोलकी वादक चेतन बुवा, नाना बुवा आपली खूप टाईम नंतर भेट होते. आता खूप मन प्रसन्न झालं, नाना बुवाचं दर्शन झालं. आजचा साई भजनाचा कार्यक्रम थोड्या वेळात सुरू करतो. ओम साईराम. ओम साईराम, ओम साईराम. तर खूप भारी योग आलाय आणि आता भजनाचं शेवटच्या मोमेंटपर्यंत थोडंसं वर खाली होतं, पण होतंय. आता माऊली भजन सेवा करून घेत आहेत आणि भजन सेवेचा लाभ मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर ते आपल्याकडून होते, हे महत्त्वाचं आहे. श्री स्वामी समर्थ. साईराम.